सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या महामानवांना त्रिवार वंदन. आज दिनांक 31 मे 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना महाप्रज्ञा बुद्धविहार रामनगर येथे आयोजित केलेली आहे. तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो. त्याकरिता आयुष्यमान किशोर भाऊ वाकोळे, आयुष्यमान प्रवीणजी खंडारे हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय वैष्णव. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की एकच साहेब भारतीय बौद्ध महासभेचा संत सैनिक दलाचा एकच साहेब बाबासाहेब. जाती धरा मरणमावरी मुंज स्वामी इनेन विवेकामेन मामे बाल समागमो संतं समागमो भवन्तु यावनि पानपत्य देवो वसन्तु कालेन स्वस्य सम्पत्ति हेतुः पीतो भवन्तु लोकच राजा भवतु धम्मिको भीमाय बुद्धपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरंचिदतु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा. भीमाय धम्मपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरंचिदतु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा. भीमाय संघपूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिरंचिदतु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा. सर्वपापसहरणं कुशलस्य उपसम्पदा सतीवयोदपनं एतं बुद्धाशासनं धम्मचरे सुचरितं नतनुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमविद न तावता धम्मधरो यावता बहुभासते यो च अपमि सुद्वान् धम्मकायेन पश्यति सर्वे धम्मधरो होति यो धम्मं न भजति. साधु 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 बुद्धं नमामि. तयार आहे. डॉक्टर मानवतकरांना जेव्हा हे कळलं की शारदा कवी स्वतः वैद्यकीय व्यवसायातल्या तज्ञ आहेत आणि त्या जर स्वतःच तयार आहेत तर मग आता उशीर कशाला. म्हणून डॉक्टर मालवणकरांच्या माध्यमातून बाबासाहेबांना केवळ शरीराची औषध पाण्याची गरज म्हणून डॉक्टर शारदा कबीरांसोबत विवाह करावा लागला. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की मी म्हणजे एक प्रकारची
मालवणारी ज्योत होतो, पण त्या ज्योतीला तेवढ ठेवण्याचं काम कोणी केलं? डॉक्टर शारदा कबीरांनी केलं, माई साहेबांनी केलं. आणि त्यामुळेच निश्चितपणे सुरुवातीला संघर्ष करणारा रमाई आणि बाबासाहेबांना शेवटच्या उत्तरार्धामध्ये साथ देणारा डॉक्टर शारदा कबीर म्हणजेच माई साहेब निश्चितच दुर्दैवी बाबासाहेबांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशाच ठरल्या. एकंदरीतच हा प्रवास निश्चितपणे बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा देता आली ती केवळ कुणामुळे? सविताबाई आंबेडकरांमुळेच हे शक्य झालं. नाहीतर ही ज्योत केव्हाही मालवली असती. आणि बाबासाहेबांनी इतक्या परिश्रमाने निश्चय केला होता की मी जन्मलो जरी हिंदू धर्मात तरी मरणार मात्र मी हिंदू धर्मात मरणार नाही. ही प्रतिज्ञा मात्र त्यांना पूर्ण करता आली. ती केवळ आणि केवळ डॉक्टर माई साहेबांमुळे करता. पौर्णिमेचं महत्त्व ह्या अनन्यसाधारण या बौद्ध जगतामध्ये आहे. आणि संपूर्ण जिथं बौद्ध धर्मीय देश आहे हे सर्व बौद्ध धर्मीय देश हे ज्येष्ठ पौर्णिमा ह्या मोठ्या प्रमाणात अशी साजरी करतात. तर काय की वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या या ज्ञानाची आपल्याला जे ज्ञान प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 40 दिवसपर्यंत त्यांनी आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं, जी संबोधी प्राप्त झाली वैशाख पौर्णिमेला, त्याची उजळणी करण्यासाठी म्हणून 40 दिवसपर्यंत एका वृक्षाखाली बोध वृक्षाखाली ते त्या ध्यानस्थ त्या ठिकाणी बसले. तर ज्येष्ठ पौर्णिमेचा एक चौथा आठवडा म्हणजे आज ज्येष्ठ महिन्याचा चौथा आठवडा म्हणजे आजची ही जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध राजरतन या वृक्षाखाली राजघर या ठिकाणी राजरतन एका वृक्षाखाली आपले ध्यानस्थ बसले होते. आणि आपल्याला जी काही संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, तर याचा ते मनामध्ये उजळणी करत होते की आपल्याला हा धर्म लोकांना सांगायचा आहे. तर त्या दिवशी काय झालं की आपले तपस्सू आणि भल्ली हे जो दोन व्यापारी आहेत, हे दोन व्यापारी ब्रह्मदेशातील व्यापारी आपल्या 500 बैलगाड्यासह ब्रह्मदेशातून भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते. आणि रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या वनामध्ये एका वृक्षाखाली ध्यान साधनेकरता बसले होते, त्याच वृक्षाच्या बाजूला हे 500 व्यापाऱ्यांचा त्यांचा मोठा समूह त्यांच्या समोर त्या एका वृक्षाखाली ते सुद्धा विसाव्यासाठी थांबले. आणि ते पाहतात की तथागत म्हणजे एक साधू, त्या काळात साधू की एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला आहे, प्रसन्न अशी मुद्रा आहे. मग त्यांच्या मनामध्ये आलं, तपस्वी आणि भले हे जे दोन व्यापारी होते त्यांच्या मनामध्ये आलं की आपण या भक्तजना तथागतांना भोजन दान द्यावं. म्हणून ते तथागत गौतम बुद्धाकडे याचना करण्यासाठी गेले की तथागत भगवान गौतम बुद्ध, आम्ही आमच्या सोबत जे गोड पदार्थ आणलेले आहेत त्या गोड पदार्थाचं भोजन आपण करावं अशी विनंती त्यांनी केली. आणि मग तथागत गौतम बुद्धांनी त्यांची याचना मानून त्यांच्या सोबत भोजन त्यांनी घेतलं, भोजन केलं. आणि भोजन केल्यानंतर मग तथागत भगवान गौतम बुद्ध प्रसन्न झाले. इकडं त्यांनाही व्यापाऱ्यांना खूप असं समाधान वाटलं की आपल्या समोर त्यांनी भोजन केलं. त्यानंतर मग हे तपस्सू आणि भल्ली हे तथागतांना म्हणाले की आम्हाला उपदेश करावा. तथागतांनी त्यांना उपदेश केला. उपदेश केल्यानंतर हे तपस्सू आणि भल्ली हे म्हणाले की आम्ही आयुष्यभर आपणाला आम्ही गुरु मानत आहोत, आमच्यावर अशीच आपली ही कृपा राहू द्यावं, आम्ही कधीही आयुष्यभर आपणाला विसरणार नाही. तथागतांनी त्यांना उपदेश केला. आणि उपदेश केल्यानंतर आता आपल्याजवळ देण्यासाठी काय आहे
आशीर्वाद आणि इकडं भल्ली आणि तपस्वी यांनी म्हटलं की आपली आठवण म्हणून, आयुष्यभर आपली आठवण म्हणून आम्हाला काहीतरी द्या. मग तथागत गौतम बुद्धांनी काय केलं की आपले जे केस होते हे केस, 4 केस तपस्सूला दिले आणि 4 केस भले यांना दिले. आणि मग ते दोन्ही व्यापारी आपल्या व्यापारासाठी पुढे गेले, निघून गेले. ही एक घटना घडली. आता ह्या तपस्सू आणि भल्ले याच्यामध्ये जे बुद्ध साहित्यामध्ये 2 प्रकारचे, काही जण म्हणतात की ते ब्रह्मदेशाहून आले आणि अगदी अलीकडेच एक संशोधन झालं. भारतातील पुरातत्व विभाग जो आहे या पुरातत्व विभागानं उत्खनन केलं, संशोधन केलं आणि त्यामध्ये आपल्या देशातील जे ओरिसा हे राज्य आहे, या ओरिसा राज्यामध्ये एक जाजपूर नावाचा जिल्हा आहे आणि या जाजपूर जिल्ह्यामध्ये तारापूर हे गाव आहे. या तारापूर या गावामध्ये संशोधन उत्खनन केलं. उत्खननामध्ये त्या ठिकाणी काही 2 स्तंभ मिळाले, एक स्तूप पण मिळाला. त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना असं कळलं की तपस्सू आणि भल्ली जे होते यांच्या ह्या नावाने त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी स्तंभ दिसले. आता ही जी दोन्ही स्तंभ आहेत हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या हयात असतानाच उभारले गेले आणि त्या ठिकाणी जे तपस्सू आणि भल्ले यांना जे भगवान गौतम बुद्धांनी आपले जे निळ्या रंगाचे, निळसर रंगाचे त्यांचे केस होते, जी नरसिंह गाथा आहे त्या नरसिंह गाथ्यामध्ये तो शब्द आहे नीलवर्ण केसो, हा जो शब्द आहे. म्हणजे भगवान गौतम बुद्धाचे केस हे निळसर रंगाचे होते. ते जे केस या दोघांनाही 8 केस, 4 केस दिले होते, त्या केसावरच त्यांनी मल्लिक आणि तपस्सू यांनी तिथेच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकरुणे तथागत भगवान गौतम बुद्धांची, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, माता रमाई, माता भीमाईचा